अशोक खरातचा आर्मी ग्रेड फोन, डेटा सुरक्षित ठेवायला खास तंत्रज्ञान, लॉक उघडणं सहज शक्य नाही, दत्तात्रय खेमनारचा सनसनाटी गौप्यस्फोट. नेमका काय प्रकार आहे आणि कशा स्वरूपाचा हा फोन आहे? फोन मधील डेटा अत्यंत सुरक्षित असतो आणि त्याचे लॉक्स उघडणे सामान्य तंत्रज्ञानांना शक्य नाही. पोलिसांनी हा फोन हस्तगत केला आहे, पण सध्या ते उघडू शकत नाहीत. अशोक खरातचा आर्मी ग्रेड फोन डेटा सुरक्षित ठेवायला खरोखरच तंत्रज्ञान त्याचं वेगळंच आहे का? लॉक उघडणं देखील शक्य का होत नाहीये? दत्तात्रय खेमनारांनी हा सनसनाटी गौप्यस्फोट का केलाय नेमका आपण पाहूया थोडक्यात. नाशिकच्या अशोक खरात म्हणजेच भोंदू बाबाचा भांडाफोड करणारे पत्रकार आणि खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी दिलेल्या मुलाखतीत खरातच्या हायटेक कार्यपद्धतीबद्दल आणि त्याच्या प्रभावाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने पीडितेवर केलेल्या अत्याचार, त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणी महिला आयोगाला दिलेलं पत्र, त्याच्याबद्दल मागवलेले खुलासे याबाबत त्यांनी सविस्तरपणे भाष्य केले आहे. यावेळी बोलताना दत्ता खेमनार म्हणाले की खरातकडे असलेला मोबाईल हा सामान्य फोन नसून तो परदेशातील म्हणजे फॉरेन कंट्री मधला बनावटीचा फोन आहे. त्याच्या दाव्यानुसार हा फोन आर्मी ग्रेड सिक्युरिटी असलेला फोन आहे, जो भारतीय नौदलातील किंवा सैन्यातील लोक वापरतात तशाच फीचरचा हा फोन आहे. या फोन मधील डेटा अत्यंत सुरक्षित असतो आणि त्याचे लॉक्स उघडणे देखील सामान्य तंत्रज्ञानांना शक्य नाही. पोलिसांनी हा फोन हस्तगत केला असून त्यातील डेटा रिकव्हर केल्यानंतर खरातने स्वतः चित्रित केलेले 58 आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडिओ कोणत्याही छुप्या कॅमेऱ्याने काढलेले नसून खरातने स्वतःच्या मोबाईलवरून हे कृत्य करताना चित्रीकरण केले होते. संपत्ती आणि परदेश कनेक्शन. खरातची संपत्ती केवळ 200 कोटी नसून ती किमान 500 कोटी रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज दत्तात्रय खेमनार यांनी व्यक्त केला आहे. त्यातच त्याचे नाशिक मधील राजमहाल सारखे घर आणि महागड्या गाड्यांचा समावेश आहे. खरातचे 26 ते 27 देशांमध्ये संबंध असून त्याने अनेक वेळा परदेश दौरे देखील केले आहेत. त्याच्या मुलीच्या लग्नानंतर तो कायमचा परदेशात स्थायिक होणार होता, मात्र त्याआधीच त्याची कारवाई झाली अशी माहिती देखील दत्ता खेमनार यांनी दिली आहे. दत्ता खेमनार यांनी जेव्हा या भोंदू बाबाची बातमी छापली तेव्हा रुपाली चाकणकर यांनी त्यांना वैयक्तिक नंबरवरून फोन करून तो बाबा तसा नाही, तुम्ही खुलासा करा असे सांगत दबाव आणल्याचा दावा देखील दत्तात्रय खेमनार यांनी केला आहे. चाकणकर यांच्याशी त्यांचे सुमारे 5 मिनिटे बोलणे झाले होते अशी माहिती देखील त्यांनी दिली. तर आपण छापलेल्या बातमीत त्याचं नाव नसतानाही खरातने 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाच, पण त्याच्यासोबत राज्य महिला आयोगाने पत्रकाराला नोटीस पाठवून पुराव्यांची मागणी केली होती अशी माहिती देखील दत्तात्रय खेमनार यांनी दिली आहे. खरात महिलांना तुझे आयुष्य चांगले करण्यासाठी तुझे शुद्धीकरण करावे लागेल असे सांगून त्यांचे लैंगिक शोषण करायचा. यात तो अत्यंत घृणास्पद अघोरी कृत्य करत असे. खरातकडे येणारे क्लायंट हे अत्यंत उच्चभ्रू वर्गातील असायचे. त्यात IAS IPS अधिकारी आणि राजकारण्यांच्या कुटुंबातील महिलांचा समावेश असायचा. एका मोठ्या उद्योजकाकडून त्याने तब्बल 20 कोटी रुपये उकळल्याचा खलबलजनक दावा देखील पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी केला आहे. रुपाली चाकणकर आणि खरात यांचे ट्रस्ट कनेक्शन. खेमनार यांनी असा दावा केला आहे की अशोक खरातच्या आश्रमातील ट्रस्टवर रुपाली चाकणकर या डायरेक्टर म्हणजे संचालक म्हणून कार्यरत होत्या. आश्रमाच्या पाटीवर त्यांचे नाव असल्याचे त्यांनी देखील नमूद केले. खरात आणि चाकणकर यांचे केवळ फोटोच नाही तर त्यांचे व्यावसायिक संबंध असण्याची दाट शक्यता असून पोलिसांनी त्यांच्या आर्थिक व्यवहाराची आणि CDR ची चौकशी करावी अशी मागणी देखील पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी केली आहे. खंडणी आणि फसवणुकीचे मोठे आकडे. खरातने एका बड्या उद्योजकाचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध जुळून दिले. नंतर ती महिला प्रेग्नंट असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करत खरातने त्याच्याकडून 20 कोटी रुपये उकळले. खरात बनावट रत्न आणि खडे लोकांना विकायचा. या खड्याची किंमत 3.5 ते 5 लाख रुपये सांगून त्याने अनेकांना लुटल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. कॅप्टन पद आणि मर्चंट नेव्हीचा बनाव. खरोखरच अशोक खरात हा स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायचा आणि तो मर्चंट नेव्हीमध्ये होता असा दावा करायचा. मात्र तो खरंच कोणत्या दलात होता की नाही याबाबत कोणती अधिकृत दस्तावेज समोर आलेले नाहीत. तो केवळ नावाचा वापर करून लोकांवरती छाप पाडायचा. खरातला दारूचे प्रचंड व्यसन होते. रम नावाची दारू तो प्यायचा. तो 1 नंबरचा पेताड बेवडा असून तो दारू पिऊन महिलांशी अश्लील कृत्य करायचा असा दावा खेमनार यांनी केला आहे. तो स्वतःला ईश्वर मानायचा आणि महिलांना तुझे शुद्धीकरण करावे लागेल असे सांगून त्यांच्यावर अत्याचार करायचा. शिर्डी आणि नाशिक मध्ये त्यांनी बेनामी संपत्ती कमवली. इन्कम टॅक्स विभागाने त्याची चौकशी करायची गरज
खेमनार यांनी व्यक्त केली. एका वर्षापूर्वी अहिल्यानगर येथील जिल्ह्यातील खबरदार पुढारीचे या स्थानिक वृत्तपत्रात थेट नाव न घेता कॅप्टन भोंदूबाबा या मतळ्याखाली वृत्त छापून आले होते. अशोक खरात यांनी वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनार यांना 5 कोटी रुपयाची आबरू नुकसानीची नोटीस पाठवली. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी देखील खेमनार यांना माफीनामा मागण्यास सांगितला. अन्यथा तुमच्यावरती गुन्हा दाखल करायला होते अशी धमकीच रुपाली चाकणकर यांनी दिल्याची माहिती खेमनार यांनी दिली आहे. तसेच महिला आयोगाकडून सुमोटो गुन्हा दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी पोलीस स्टेशनला पत्र देखील दिल्याचा दावा खेमनार यांनी केला आहे. माझा इंडिया न्यूज नाशिक.